योग्य सामग्री तांत्रिक गुणधर्मांवर अवलंबून असते, परंतु स्थानिक उपलब्धता आणि किंमत यासारखे घटक देखील महत्त्वाचे आहे. सर्वांसाठी एकसारखा उपाय नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीमारीच्या साधनांमध्ये विशिष्ट सामग्रीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, पर्स सायन्ससाठी बुडण्याचा वेग महत्त्वाचा असतो, गिल जाळ्यांसाठी पारदर्शकता आणि मऊपणा महत्त्वाचे असतात, आणि तळाशी ओढल्या जाणाऱ्या ट्रॉल्ससाठी उच्च ब्रेकिंग स्ट्रेंथ आणि घर्षण प्रतिरोध आवश्यक असतात. ताणानुसार जाळ्यांचे वर्गीकरण. ताणाच्या आधारे मच्छीमारीची साधने मुख्य गटांमध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात. गट 1, कमी ताणाचे साधन. यात सूक्ष्म गिल जाळ्यांचा समावेश होतो, ज्यासाठी पकडीच्या नाजूक स्वरूपामुळे अचूकता आवश्यक असते. गट 2, मध्यम ताणाचे साधन. यात छोटे तळाचे ट्रॉल्स, मच्छीमारीच्या लायन्स, सापळे आणि स्कूप जाळ्यांचा समावेश होतो. यासाठी ताकद आणि लवचिकतेचा संतुलन आवश्यक असतो. गट 3, उच्च ताणाचे साधन. यात मोठे तळाचे ट्रॉल्स आणि वेगाने वाहणाऱ्या नद्यांमध्ये वापरले जाणारे गेप जाळ्यांचा समावेश होतो. यासाठी उच्च भार सहन करण्यासाठी जास्तीत जास्त ताकद आवश्यक असते. ताणानुसार सामग्रीची निवड. पीए पॉलिअमाइड गट 1 आणि गट 2 च्या साधनांसाठी वापरले जाते, जसे की गिल जाळे, पर्स सायन्स जे सार्डिन लक्ष्य करतात, या प्रकारच्या जाळ्यांसाठी सामान्य निवड. आणि लीडर्स, मुख्य मच्छीमारीच्या लाईनच्या शेवटी असलेल्या पातळ लायन्स. पी पॉलिएथिलीन गट 2 आणि गट 3 च्या जाळ्यांसाठी आदर्श, जसे की ट्रॉल्स, ज्यांना अधिक ताकद आणि लवचिकता आवश्यक असते. पीपी पॉलिप्रॉपिलीन गट 1 च्या जाळ्यांसाठी सर्वोत्तम, जसे की सेट जाळे, ज्यांना ट्रॉल्सच्या तुलनेत कमी ताण आवश्यक असतो. पीव्हीसी पॉलिव्हिनाइल क्लोराइड गट 2 च्या जाळ्यांसाठी योग्य, जसे की सेट जाळे आणि लिफ्ट जाळे. पीव्हीए पॉलिव्हिनाइल अल्कोहोल गट 1 च्या पर्स सायन्ससाठी वापरले जाते, जे ट्यूना आणि हॉर्स मॅकेरलला लक्ष्य करतात. आज आपण मच्छीमारीच्या जाळ्यांच्या बनवण्याच्या रोमांचक जगात प्रवेश करणार आहोत, जिथे प्रत्येक निवड अत्यंत महत्त्वाची असते. सर्वप्रथम आपण गिल जाळ्यांकडे पाहूया. कल्पना करा एक विशाल, अदृश्य पडदा पाण्याखाली. हीच कल्पना आहे. जाळ्यांसाठी असे साहित्य वापरणे महत्त्वाचे आहे जे एक संघर्ष करणारी मच्छी धरू शकेल,